PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 18वा. लेखिका प्राची सोळे. मुले गाणी गात होती. इथे मैथिलीच्या मनात मात्र कुठलं तरी वेगळंच गाणं फेर धरून मनाच्या कोऱ्या पटलावर उमटत होते. शब्द स्पष्ट नव्हते, पण भाव हृदयापर्यंत पोहोचत होता. कथा पुढे सुरू. आदिराजच्या कारने 15-20 मिनिटातच शाळेची बस गाठली. सुरक्षित अंतर ठेवून तो ड्राईव्ह करत होता. बरं झालं आपली कार घेतली ते. साईटवर जावं लागेल, किमान काय आहे हे पाहून यायला हवं. जमल्या जागेची सगळी माहिती काढून घ्यायची. अजून करार ठरला नव्हता, पण करार काय असेल तोही जाणून घेण्यास उत्सुक होता. म्युझिक सिस्टमवर गाणी लावून तो मजेत कार चालवत होता. त्याच्या मोबाईलवर बीप वाजला तसं त्याने पाहिलं. स्क्रीनवर काजलचा मेसेज दिसत होता. वेअर आर यू गोईंग? तो मेसेज होता. आदिराज एकच वेळा काजलला भेटला होता, तेही त्याच्या घरी औपचारिकपणे. ती अखिलेश महाजनांबरोबर आली होती. एका शब्दाचेही बोलणं झालं नव्हतं तिच्याशी. आणि आज चक्क 2 वेळा तिचे मेसेज आले. त्याने तिला स्वतःचा नंबरही शेअर केला नव्हता. नक्कीच डॅडीनी दिला असणार, तेही मला न विचारता. आदिराजला हे अजिबात आवडलं नाही. मगाशी कॉल आला ते ट्रू कॉलरवर तिचे नाव आले म्हणून समजले. पुन्हा मेसेज बीप वाजला तसं त्याने पाहिलं. फक्त क्वेश्चन मार्क्स होते. हिला रिप्लाय दिला नाही ना तर सारखी विचारत राहील, आदिराज विचार करत होता. टाईप करणं तर त्याला शक्य नव्हते, म्हणून त्याने व्हॉइस मेसेज पाठवला. मी एका प्रोजेक्टची साईट बघायला जातोय. आउट ऑफ टाऊन. विल टॉक लेटर. आधीने मेसेज पाठवून दिला. पण 5 मिनिटांनी पुन्हा बीप वाजला. काजलचाच मेसेज होता. ओ, इफ यू हॅड टोल्ड मी आय वुड हॅव कम अलॉंग टू. आय ऑल्सो हेल्प पप्पा इन द बिझनेस. तिचा रिप्लाय वाचून आदिराज पुरता वैतागला. ही का सारखी मेसेज करते? एवढी कसली काही झालेली आहे हिला? त्याने शेवटचा व्हॉइस मेसेज करायचा निर्णय घेतला. सॉरी, ड्रायव्हिंग. सो गुड नॉट टाईप द मेसेज. मी उद्या संध्याकाळी परत आल्यावर बोलू. बाय, टेक केअर. मेसेज सेंड करून आदिने रस्त्यावर लक्ष केंद्रित केले. एक बस दिसत होती. त्याने घड्याळात पाहिले. 9:45 वाजले होते. अजून 1 तास पोहोचायला होता. मेसेज बीप वाजला. नाईलाजाने आदिने तो पाहिला. बरे झाले ड्राईव्ह करत आहात ते, त्यामुळे तुमचा आवाज तरी ऐकायला मिळाला. खूप थँक्स. टेक केअर. सी यू सून. काजलचा भला मोठा मेसेज आला. आदिराजच्या कपाळाला आठ्या आल्या. काय मुलगी आहे, किती पाठी पडते. हिच्यापासून जरा दुरी ठेवायचीच त्याने निर्णय घेतला. आदिराज, तू कुठे जातोय हे मला माहीत नाही असे वाटते का तुला? एकदाही सांगितले नाहीस की शिवापूरला आमच्या जागेची पाहणी करायला जातोयस ते? तुझ्या डॅडने न्यूज पोहोचवली कधीच, पण तू नाही सांगितलेस. थोडं वाईट वाटलं, पण ठीक आहे, भेटल्यावर ते पूर्ण करून घेईन. काजलने बेडवर झोपून हातातल्या मोबाईलकडे पाहिलं व बाजूला ठेवून दिला. बेडवर उताणे झोपून ती आदिराजचाच फोटो बघत होती. सोशल मीडियावरून घेतलेला ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शर्ट आणि कोट, डोळ्यावर गॉगल चढवलेला एकदम स्टायलिश पोज होती. हजारो लाईक्स होते त्या फोटोला. काजल एकटक तो फोटो बघत होती. खरं तर तिच्या पप्पांनी तिला वेगळं काम सोपवलं होतं. त्यात थोडंफार प्रेमाचं नाटक करण्याचा भाग होता, पण आदिराज मुलींच्या स्वप्नातला राजकुमार असेल हे तिला माहीत नव्हतं. घरी त्याला पाहिलं आणि सगळे संदर्भच बदलून गेले. तिने तो फोटो तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणला आणि डोळे बंद करून त्यावर ओठ टेकवले. 11:10 दोन्ही स्कूल बस हॅपी स्टे रिसॉर्टच्या आवारात उभ्या राहिल्या. मुलांनी गलका केला. रिसॉर्टचा मॅनेजर धावत आला व खाली उतरलेल्या मैथिलीला व शिक्षकांना त्याने ग्रीट केले. मॅम, माझं नाव विकास पाटेकर, मी इथला मॅनेजर. आदिराजही येऊन पोचला. कारमधून उतरून तो त्यांच्यापासून थोडा लांब उभा राहिला. मैथिलीने त्याला पाहिलं व बोलावून घेतले. तिने सबनीस सरांना त्याच्याबद्दल सांगितले होते. गुड मॉर्निंग सर, तो म्हणाला. गुड मॉर्निंग, सबनीस सर हसून म्हणाले. मॅम, मुलांसाठी पहिला मजला देऊया. टोटल 20 रूम्स आहेत तिथे. एका रूममध्ये 4 मुले की 3 मुले करूया? मॅनेजरने विचारले. पाटेकर, मुलं आणि मुलीही आहेत. 50 आहेत म्हणून. थोडा वेळ द्या, आम्ही ग्रुप करतो, सबनीस सर म्हणाले. शुअर सर, पण त्याआधी एक सजेशन आहे. आता 11 वाजले आहेत. नाश्ता तयार आहे. मुलांनाही भूक लागली असेल, तो आधी सर्व करू का? पाटेकर म्हणाला. मैथिलीला ते पटलं. दुपारच्या जेवणाला अजून वेळ होता. हो चालेल, आम्ही येतो मुलांना घेऊन, ती म्हणाली.
पाटेकरने डायनिंग एरिया दाखवला व तो अरेंजमेंटसाठी निघून गेला. डायनिंग एरिया खूप मोठा होता. 70-80 लोकांची कॅपॅसिटी होती. 2 मोठे डायनिंग टेबल होते व त्याच्या गोलाकार प्रत्येकी 30 खुर्च्या लावल्या होत्या. सारी मुले बसली. काही शिक्षक एका टेबलावर तर काही दुसऱ्या टेबलावर बसले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी फटाफट साऱ्यांना व्हेज सँडविच व इडली सांबार चटणी सर्व केली. सोबत चहा, कॉफी व ऑरेंज ज्यूस होता. सगळ्यांनी भरपेट नाश्ता केला. सबनीस सर, मैथिली व बाकी शिक्षकांनी मुलांच्या जोड्या केल्या. पहिला मजला व ग्राउंड फ्लोअर असे विभाजन केले. 2 शिक्षक व 1 मदतनीस व सबनीस सर वरच्या मजल्यावर तर खाली मैथिली स्वतः, 2 शिक्षक व 1 मदतनीस असे ठरले. मुलांना तिथला परिसर दाखवायचा होता व रिसॉर्टमध्ये असलेल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये न्यायचे होते. 12:30ला सगळ्यांनी एकत्र यायचे ठरवले. हाय मैथिली, आदिराज बोलला व ती वळली. तुम्हाला रूम मिळाली ना, तिने विचारले. हो मिळाली आणि छान मोठी हवेशीर आहे. कुठे, वरच्या मजल्यावर का? नाही, ग्राउंड फ्लोअरवर. मीच सांगितले त्याला, आदिराज असे म्हणाला आणि मैथिली ब्लॉक झाली. ती नुसतंच त्याच्याकडे पाहत राहिली. आय मीन, मला जायचे आहे साईटवर, तर खालीच बरं असं म्हटलं. आधीने लगेच शब्दांची जुळवाजुळव केली. तरी दोघे गालात हसलेच. बरं, आता मी साईटवर जातोय, यायला कदाचित उशीर होईल. तुम्ही आल्यावर लंच द्यायला सांगेन त्याला, मैथिली म्हणाली. हे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता एवढा हेवी ब्रेकफास्ट केला आहे, भूक तर अजिबात लागणार नाही. फक्त पाण्याची बॉटल कॅरी करणार. आता डायरेक्ट रात्रीचं डिनरच. बाय द वे, रात्रीचं काय फन आहे, आदिने विचारले. बॉन फायर आहे, गाणी, डान्स, मैथिली सांगत होती. वाह, मज्जा येणार मग. ठीक आहे, निघतो मी, आदिराज म्हणाला. लवकर या, जास्त उशीर करू नका. अनोळखी परिसर आहे. मनातले शब्द दगा देऊन ओठावर आलेच. मैथिली थांबू शकली नाही त्यांना. आदिने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा उन्हात चमकत होता. बोलके डोळे हसत होते. येस, आय विल टेक केअर, सी यू, तो म्हणाला व त्याच्या कारकडे चालू लागला. मैथिली त्याला बघत होती. अचानक काय हे आपल्याला झालं? जरा जास्तच बोललीस तू, स्वतःलाच ओरडत ती तिच्या रूममध्ये गेली. गरम पाण्याने आंघोळ करून शरीराचा सारा शीण गेला. एकदम फ्रेश वाटले. आता मुलांना घेऊन ॲडव्हेंचर पार्कमध्ये जाऊ, तिने सबनीस सरांना कॉल केला. बोलणं झाल्यावर तिने स्वतःला थोडं तयार केले. सारी मुले फुलपाखरासारखी बागडत होती. चिवचिवाट सुरू होता. सगळे पार्कमध्ये आले. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते. रिसॉर्टचे काही लोक मुलांकडून ते गेम्स खेळून घेण्यासाठी आले होते. कुठे दुखापत होऊ नये म्हणून मुलांचं मनसोक्त आनंद घेणं सुरू होते. मैथिली त्यात समरसून भाग घेत होती. तितकाच मुलांवर धाकही ठेवत होती. शेवटी त्या साऱ्यांची जबाबदारी तिच्यावर होती. मुलेही जबाबदारीने वागत होती. काही विसरलाच नाही ना? तुझे माझे 1 जोडी कपडे भरलेस ना बॅगेत? आजोनी कुकाला विचारले. हो आजो, घेतले. टॉवेल, नॅपकिन ठेवलेत. सुका फरसाण पापडी घेतली सोबत. डोकेदुखीच्या, सर्दीच्या, तापावरच्या गोळ्या घेतल्या आहेत. पाण्याचे 2 बॉटल्स, बॅटरी, मोबाईल चार्जर, सारं काही भरलं आहे. गोका सगळी माहिती देत बोलला. बस बस बस, शाबास, चल निघूया आता. स्टेशनवर अर्धा तास आधीच जाऊ, आजो म्हणाले. गोकाने बॅग घेतली व बाहेर आला. अजूनही सगळं घर व्यवस्थित बंद करून दाराला भलं मोठं कुलूप घातले. दाराला लॅचसुद्धा लावले. अजूनही वर आकाशाकडे बघून मनोमन हात जोडले. क्रमश. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज फक्त प्राची सोळे. कथेला हाईप करा आणि प्रेम द्या. मनपूर्वक धन्यवाद.